अशोक खरात प्रकरणी थोड्याच वेळात नाशिक कोर्टात सुनावणी। सुरक्षेच्या कारणास्तव खरातला व्हीसीद्वारे हजर करण्याची शक्यता। पीडितेवर अत्याचारानंतर जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याच्या गुन्ह्यात आज सुनावणी। अशोक खरातची बायको कल्पना खरात फरार। 2 दिवसांपासून पोलिसांची पथकं कल्पना खरातच्या मागावर। मोबाईलही नॉट रिचेबल असल्यानं लोकेशन मिळण्यात अडचणी। बोंधू अशोक खरातनं रोख रकमेच्या व्यवहारातून उभारलं मोठं साम्राज्य। खरातची 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी। एसआयटीनं 3दा बँक खात्यांची तपासणी करूनही हिशोब लागेना। नाफेड कांदा खरेदी घोटाळ्यातही अशोक खरातचं नाव समोर। फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा आरोप। कोट्यवधींच्या अपहारात अधिकाऱ्यांशी संगनमत असल्याचेही आरोप। बोंधू अशोक खरातनं भीती दाखवून जमीन हडपल्याचा प्रकार। मृत्यूची भीती दाखवून लाखोंची जमीन कवडी मोलात घेतल्याचा आरोप। सुमारे 98 लाखांची जमीन केवळ 8 लाखात घेतल्याची माहिती। राज्यातील आणखी एका भोंदूबाबाची पोलखोल। पुण्याच्या चांडोलीत भोंदूबाबाकडून महिलांचं लैंगिक शोषण। शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी विरोधात तक्रार। अटकेतील महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या अकोल्यातल्या पोलिसाला अटक। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव यांच्यावर कारवाई। विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू। विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा। केशव उपाध्ये, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुतेंसह अनेक जण इच्छुक। राजधानी दिल्लीत शिवसेनेची डिनर डिप्लोमसी। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी डिनर। ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचीही हजेरी। नागेश आष्टीकर, संजय देशमुखांच्या उपस्थितीमुळे चर्चा। शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार। सरकारकडून सुधारित आराखडा मंजूर। प्रकल्पाचा खर्च आता 1,01,000 कोटींवर। मंत्रालयात प्रवेशातील डीजी ॲपचे 10,000 कार्ड गहाळ। मंत्रालयात येणाऱ्यांनी एंट्री पासचं कार्ड परत न केल्याची माहिती। सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजन गावात शिवरायांचा पुतळा उभारण्यावरून वाद। ट्रस्टच्या जागेत पुतळा उभारल्यानं 2 गट भिडले। पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश। शिकूया एआयची क्रांती, चला करूया MSCIT।